एवढं मोठं घर असून तुम्ही असे कपडे घालून ना माझी इज्जत गमावता बघा. जरासं पण स्टँडर्ड वागत नाही तुम्ही. त्या मॅडम समोर तरी निदान कमीत कमी कपडे चांगले घालायला पाहिजे होते तुम्ही. या डॉक्टर मॅडम या, मी तुमचीच वाट बघत होतो. तुम्हालाच फोन लावणार होतो मी आता, तितक्यात तुम्ही आलात बघा. ते सगळं तर ठीक आहे, पण झालंय काय तुमच्या आईला? असं अचानक तुम्ही मला गडबडीमध्ये फोन करून बोलावलं. ओ माय गॉड, ताप तर खूप आहे यांना. खरंच की डॉक्टर मॅडम, ताप तर खूप आहे माझ्या आईला. कधीपासून ताप आहे तुमच्या आईला आणि कोणत्या टॅबलेट दिल्या होत्या? जरा दाखवा मला. नाही मॅडम, आई कोणताच टॅबलेट खात नाही. ते कसं आहे ना मॅडम, आई एकदम जुन्या विचाराची आहे. आमचं एवढं मोठं घर जरी असेल ना, तरी पण आईचे एकदम विचार जुने आहेत बघा. सगळं काही पहिल्यासारखं तिला राहावंसं वाटते. रहन सहन म्हणा, खाणं पिणं म्हणा, वागणं म्हणा, सगळं अंगण वगैरे झाडणं, सडा टाकणं वगैरे तिला पहिलेपासून पहिलेचे सगळं आवडते. त्याच्यामुळे झाडपाला वगैरे ती तेच खाते. काही दुखू लागलं, काही सुकू लागलं, काही पण झालं तरी पण गोळ्या वगैरे ती कधीच घेत नाही कोणत्या पण दुखण्यावर. ते तुमचं सगळं ठीक आहे, बरोबर आहे सर. किती दिवसापासून ताप आहे तुमच्या आईला? तुम्हाला तर कळायला पाहिजे ना. त्यांनी ऐकत नाही तर आपण स्वतः गोळी द्यायची. ताप किती वाढलाय बघा आता. आता बया ही गोळ्या घेण्या गेल्यानं आम्ही तरी काय करावं बरं? ठीक आहे मॅडम, याच्यानंतर जर आईचं काही दुखू लागलं ना, तर बाहेरच्या झाडपाल्यावर मी जास्त दिवस राहू देणार नाही. आईची तब्येत ठीक नसेल तर. असो, काही हरकत नाही. मी तुम्हाला गोळ्या लिहून देते, ते तुम्ही गोळ्या घेऊन या. पटकन दाखवायचं अशा म्हाताऱ्या माणसाला. लहान लेकरासारखी यांच्या अंगामध्ये इम्युनिटी कमी असते. लवकर दाखवायचं, नाहीतर आजार वाढत असतात अंगातल्या अंगामध्ये. मॅडम, आई आमचं तर ऐकत नाही. मी आईला उठवतो, तुम्हीच बोला आईला. नको नको, राहू दे. त्यांना ताप जास्त आहे, त्या उठणार पण नाही. त्यांना गुंगी यायली बघा, घाम सुटला त्यांच्या अंगाला. मी तुम्हाला गोळ्या लिहून देते, पटकन ते आणा. त्यांना जेवू वगैरे काहीतरी घाला आणि त्या गोळ्या द्या आणि झोपू द्या थोडा वेळ अंगावर घेऊन. आणि हो, तसं पण माझं क्लिनिक तुमच्या घराच्या जवळच आहे. 2-3 दिवस मी तिकडेच थांबणार आहे, कारण तिकडे माझे पेशंट आहेत. तुम्ही मला कॉल करा, मी लगेच येईल. ठीक आहे मॅडम, तुम्ही मला गोळ्या लिहून द्या, मी आणतो. मला सांगा तुम्ही आईला कशा द्यायच्या आहेत ते. आणि हो, 1-2 दिवसामध्ये यांची ताप राहिली नाही तर आपल्याला यांचं ब्लड टेस्ट करावं लागेल. ठीक आहे मॅडम, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं प्रोसिजर आपण करूयात. ह्या तुमच्या मिसेस आहेत का? हो हो मॅडम, ही माझी मिसेस आहे. मॅडम, तुमच्या सासूबाईला पियायचं पाणी 2-3 टाइम उकळून द्या. हो हो मॅडम, काही हरकत नाही. पण आईचं कसं आहे माहितीये का, आई ऐकत नाहीत. आईला थंडच पाणी पाहिजे माठातलं. आई गरम पाणी उकळून पाणी कधीच पित नाहीत. हे बघा, तुम्हाला या सगळ्या प्रोसिजर हे मी तुम्हाला जे सांगत आहे ना, हे करावंच लागेल त्यांची ताप कमी होण्यासाठी. ठीक आहे मॅडम, आजपासून आम्ही आईला गरम पाणीच देऊ, जोपर्यंत त्यांची तब्येत खराब आहे तोपर्यंत. सर, तुम्ही या जरा माझ्या बरोबर, तुम्हाला मी गोळ्या लिहून देते. हो हो मॅडम, ठीक आहे, आलोच बघा. जरा लवकर या, दुसरीकडे माझ्या पेशंटचे अपॉइंटमेंट आहेत अजून माझ्या क्लिनिकमध्ये. हो हो मॅडम. हे बघा, तुमची ही जी आई आहे ना, कोणतंच ऐकत नाही. थंड पाणी खायचं, बोरं खायची, जांब खायचं, असं राहायचं तसं राहायचं. अंगावर पण घेत नाही. थंडी बाजू लागल्यानं बिमार पडणार तर कसं होईल? म्हातारा माणूस होते. हाय का अंगात त्यांच्या इम्युनिटी तरी जराच तरी? पहिले चढेल पैना करायचा, ऐकायचं नाही. कोण करावं आता याचं? झोपून आता घरातलं काम काय कमी आहेत काय मला? काम करत बसू की याच्यावर लक्ष देऊ? अगं हो सोनाली, म्हाताऱ्या माणसाचं डोकं लहान लेकरासारखं असते ग. त्यांना आपण काही पण समजावून सांगितलं तर ते ऐकत नाहीत ग. ऐकत नाही ना तुमची आई? आता करा तुम्ही तुमच्या आईचं. 10 वेळेस त्याला गरम पाणी आणून द्या पियाला. पितात का बघा त्या. ऐकत नाही, काय नाही. म्हातारा माणूस आहे. गुणानं दिलं तेवढं खावा, गुणानं बसावं. आम्ही काय खराब देतो की काय? आम्हाला कळणार की काय? अगं सोनाली, ऐक तर माझं. बसा गप, गुणानं तुम्ही. जा डॉक्टर मॅडमने बोलवले, तू गोळ्या घेऊन या आणि खाऊ घाला तुमच्या आईला तुमच्या हातानं प्रेमानं. तुमची आई खाते का बघा. हो, उगं नाहीतरी की डोक्याला टेन्शन. कोणाकोणाला बघाव. ही आई एक ना माझं ऐकत नाही, लहानाहून लहान वागते. हा हॅलो, आणल्या का गोळ्या तुम्ही आईच्या? पिंकूला येताना दूध पण घेऊन या सोबत. मेडिकलवर गोळ्या भेटणार गेल्या, 2-3 मेडिकल मी बघितले. परत थोड्या वेळानं मी जातो, तेव्हा घेऊन येईल मी पिंकूला दूध. ठेव फोन, यायलो मी घरी. बरं बरं, ठीक आहे. पिंकूचं पण अंग गरम लागायला की काय? काल खेळू लागली आजीजवळ. आजीचं अंग गरम आहे 2-3 दिवसापासून म्हणल्यानं हिचं पण झालंच असेल ना, व्हायरल इन्फेक्शन. तुला लगेच फोन करायचा असतो ना. माणूस कोणत्या टेन्शन मध्ये असते, कोणत्या कामामध्ये असते, काहीतरी गडबडीमध्ये असते. का काम काय तुम्हालाच असतात की काय? आम्हाला नसतात की काय? पटकन फोन ठेवून दिला, ऐकलं नाही, काय नाही. पिंकूचं पण अंग गरम झालंय. झालं असेल. काल आईजवळ खेळू लागली. व्हायरल इन्फेक्शन आहे ना हे. तिच्या तापीच्या बॉटल्स असतील ना घरामध्ये, फ्रीजमध्ये ठेवलेल्या, गेल्या वेळेस आपण आणल्या होत्या बघ. ते सगळं जाऊ द्या. मी पाजवते तिला. थोडं थांबून औषध उठल्यानंतर झोपली ती. आता झोपू दे तिला, अंग गरम आहे तिचं. ते सगळं ठीक आहे. आता थोडं थांबून जाऊन तुम्ही पिंकूसाठी पण बॉटल घेऊन या तापीची, आणि आईला पण गोळ्या घेऊन या. आणि हो, तसं पण तुमची आता आई आजारी पडली म्हणल्यानं घरचे कामं, पिंकूला सांभाळणं, सगळं काही हे ते मला नाही होणार. आता काही दिवसानंतर छकुलला पण शाळेला सुट्ट्या पडतात. सुधीरला आणि सोनमला इकडे बोलून घ्या बरं. सोनमची थोडी मला मदत तरी होईल इकडे घरकामामध्ये. नाहीतर तसं पण सोनमने कधी करावं मग इकडचं घरचं सासू सासऱ्याचं? अगं सोनाली, का टेन्शन घेतेस? मी आहे ना. हो हो, माहित आहे मला किती कामामध्ये मदत करतात ते. दुकान जवळच आहे, तुम्ही 10-10 मिनिटाला जाता तिकडे दुकानामध्ये. ते काही सांगू नका मला. तिकडे कॉल करा सोनमला, तुमच्या भावाला, त्यांना या म्हणावं. बरं ठीक आहे सोनाली, मी संध्याकाळी कॉल करतो त्यांना. आणि हो, फोनवर बोलताना मुळमुळ बोलू नका. जरासं पण भावाला दुखा वाटत नाही तुम्हाला. सरळ दाबून बोला. तब्येत ठीक नाही म्हणावं आईची. आईला भेटायला ये, आई तुझी आठवण करू लागली. इकडे होईना गेले सोनालीला एकटीला काम. सोनमला पण सोबत घेऊन ये म्हणावं. आणि हो, सोनमचे लय बहाणे असतात. इकडे यायचं म्हणलं तर तिला लय त्रास होते, कामं लागतात ते.
सुधीरला म्हणावं सोनमला पण सोबत घेऊन ये, नाहीतर आई बिमार आहे म्हणल्यानं एकटाच येईल आणि इकडे येऊन म्हणून वहिनी सुट्ट्या नव्हत्या चकुलीला म्हणून सोनमला यायला जमलं नाही तिच्या शाळेमुळं. हो सोनाली, सुधीर माझ्या बोलण्याच्या पुढे नाही, तो सोनमला पण घेऊन येईल. बोलतो मी संध्याकाळी कॉल करून, तू टेन्शन घेऊ नको. आणि हो ते दोघं तिघं यायलेत म्हणल्यानं सामान किती पण भरू नका किराणा. सुधीरला पण काहीतरी झळ लागू द्या घरामध्ये सामान आणायची. त्यांचे पण मायबाप नाहीत का इकडे राहणारे घरामध्ये. आम्हीच किती करावं सासऱ्याचा ठिका घेतला काय आम्हीच करायचा. सोनाली, सुधीरला म्हणायची पण गरज नाही. आल्यानंतर ते स्वतःच किराणा किती आणते नेहमी, तुला माहित आहे ना. घरामध्ये सामान ती इथे राहते तोपर्यंत घरातले सगळे सामान आणते ते. आता सोनमला स्वतःच कळायला पाहिजे तिकडून काय काय घेऊन यायचं आणि काय काय नाही ते, इकडे काय भेटत नाही ते. आणि हो ती लहान पोरगी चकुली नुसती दूध पिण्यावर राहते 24 घंटे. सोनमला काही शिकवलं की नाही तिला खाय प्यायचं बाहेरचं भाकर भाजी. असू दे का सोनाली, लहान आहे ती, सवय असते सिटीमधील लेकरांना. भाकरभाजी खात नाही, दूध वगैरे खातात, वरण भात खातात, नॉर्मल जेवण असते त्यांचं सपक. आणि हो तसं पण सुधीर जेव्हा येतो ना तेव्हा रोज दूध आणतो. तुला पण माहिती आहे लेकरांना लागते दूध ते. मी कधीच आणत नाही. तो आल्यानंतर दूध सामान वगैरे किराणा सगळं काही, भाजीपाला वगैरे फ्रुट्स वगैरे सगळं काही त्यांना सवय आहे सिटीमध्ये खाण्याची. ते आणतात बरोबर, त्यांना समजते. सोनाली, मी तुला एक गोष्ट सांगत आहे बघ, सोनम सोबत चांगलं राहत जा. शिकलेली पोरगी आहे ती, कसं पण बोलत जाऊ नको, कसं पण वागत जाऊ नको. नोकरांनी नाही ती, ती पण शिकलेली आहे. तुझ्याहून छोटी आहे म्हणून काय झालं, तिला पण रिस्पेक्ट आहे ना. गेल्या वेळेस मला सुधीर म्हणू लागला, वहिनी चांगली बोलत नाही म्हणला तिला. मग जे कामं कळत नाहीत ना सोनमला करण्यासाठी सुधीरला करत जा म्हणावं तुमच्या भावाला. आणि हो तुम्हाला मी एक गोष्ट सांगून ठेवायली, जास्त नोक जोक मधात आधात केलं ना तुम्ही, हे आण ते आण असं कर तसं कर, तुमची दाखवते मी. करा त्यांना कॉल संध्याकाळी. माझ्याने एकटीनं नाही होणार आईचं. नंतर मला असं नका म्हणू आईला तू हे दिलं नव्हतं ते दिलं नव्हतं म्हणून. करतो कॉल मी संध्याकाळी. बार बार मला आता आठवण करून देऊ नकोस. मला दुकानामध्ये जाऊ दे आता, कॉल करू नकोस मला बार बार. बघू दे कस्टमर्स, सकाळपासून खूप गर्दी आहे. माझ्याकडे पण टाइम नाही आता. आईला नाश्ता करून द्यायचा आहे, गरम पाणी द्यायचंय, पिंकूला पण बघायचं आहे, कामं आहेत. आता ती जोडी यायली म्हणल्यानं सगळं मला व्यवस्थित आवरून सवरून ठेवावं लागेल. ती पोरगी आली की कशी गोंधळ करते चकुली. सोनाली, तुझे कामं नंतर करत बस. आईला अगोदर नाश्ता नेऊन दे, गरम पाणी नेऊन दे. मी गोळ्या थोड्या वेळाने बघतो घेतो, कारण मेडिकल बंद होते तेव्हा मला भेटले नाही काही नाही. आणि पिंकूला पण बॉटल घेऊन येतो मी. तापीमध्ये पण पिंकू दूध पिऊन उलटी करायची होय. येताना काही फ्रूट घेऊन या आईला आणि तिला दोघीला पण. आणि हो संध्याकाळी जरा लवकर या. फोनवर बोलूयात आपण सोनमला आणि सुधीरला. तुम्ही एकटाच बोलशाल, तुम्हाला नाही म्हणून ती, मला पण बोलावं लागेल सोनमला. केव्हा तरी येऊन इकडे पण करावं लागते बाई सासू सासऱ्याचं. सिटीमध्ये एकट्यामध्ये राहतो म्हणल्यानं जमना. हॅलो, हा दादा, काय चाललंय, कसा आहेस? सुधीर, आम्ही सगळे चांगले आहोत. तुम्ही सगळेजण कसे आहात? सोनम, चकुली. काय झालं दादा, तुझा आवाज एकदम असा वेगळाच येतोय, मला नाराज झाल्यासारखं. काही प्रॉब्लेम झाला का रे? काही नाही रे सुधीर, थोडंसं आईला बरं वाटत नव्हतं रे. हो हो ताई, मला आवाज येतोय, बोला ना. सोनम, कोणाचा फोन आहे? गावाकडून दादा मला बोलू लागला, बोलता बोलताच फोन कट झाला बघ. आवाज येत नव्हता प्रॉपरली मला. अहो गावाकडून फोन आहे, ताई बोलत आहेत. भाऊजी पण बोलले की तब्येत ठीक नाही आईची, तुम्ही दोघे जण या म्हणून. चकुलला आता सुट्ट्या लागल्या असतील तर. हो दादा मला बोलू लागला आईची तब्येत ठीक नाहीये म्हणून. तेवढ्यामध्येच फोन कट झाला बघ. आणि तुला आला वाटते वहिनीचा फोन. हा सोनम, तुला आवाज येतोय ना माझा? काय माहिती नेटवर्क नाही का ग तुमच्या इकडे? नाही नाही ताई, आता मला क्लिअरली आवाज येतोय, बोला ना. अगं सासूबाईची तब्येत ठीक नाहीये बघ. थोडे दिवसासाठी तुम्ही गावाकडे या की, पाहुणे पण खूप येत आहेत. मला पण होत नाही आणि चकुलला आता सुट्ट्या पण लागल्यात ना ग सोनम. नाहीतर उद्या लोक काय बोलणार आहेत. सासूची तब्येत चांगली नव्हती आणि यांना शहरामध्ये राहायचं पडलं होतं. नाही नाही तसं नाही होत आई. चकुलीच्या परीक्षा आता 2-3 दिवसामध्ये संपतील बघा. 2-3 दिवसानंतर आल्याने चालते ना? अहो वहिनी, 2-3 दिवसानंतर मी सोनमला आणि चकुलीला पाठवून देतो बघा. मला तर सुट्ट्या नाही येत, मला यायला नाही जमणार. अहो सुधीर, आई तुमची पण आठवण खूप काढू लागली हो. आणि यांनी पण एकटे किती करतील ना, आईला दवाखान्यामध्ये न्यावं लागतंय. तुम्ही अशा टायमिंगला नाहीतर मग कधी येता तुम्ही आणि सोनम? ते काही सांगू नका बघा. इकडे आवरावरी होईना गेली, आईला न्यावं लागायला, आणावं लागायला घरी. दुकान कोण बघा, यांनी एकटेच आहेत. थोडे दिवसासाठी येऊन जा की तुम्ही. अहो ताई, अचानकच तुम्ही असं सांगितलं बघा. आम्हाला पण माहिती नव्हतं यांना सुट्ट्या अशा अचानक नाही भेटणार हो ताई. सोनम, वेड्यासारखं काय बोलायलीस ग तू? कोणाची तब्येत चांगली आहे नाहीये, सुखादुखाच्या गोष्टी काय सांगून येत असतात का? ते काय सांगू नका. 2-4 दिवसानंतर या तुम्ही तिघ जण पण काही दिवसांसाठी. सोनम, सुधीरला नाही तर नाही, तुला तर कळायला पाहिजे ना. सासऱ्याचं कोण करावं ग इकडे? तुम्ही जाऊन बसला तिकडे शहरामध्ये. अहो ताई, नेहमी आम्ही सुट्ट्या लागल्याने येतोच ना हो, तुम्हाला तर माहितीच आहे ना. वहिनी, दादाला सांगा थोड्या वेळानं मी कॉल करून सांगतो. मी ऑफिसला बोलतो, सुट्ट्या आहेत का मला. ते काय सांगू नका सुधीर. सुट्ट्या असतील नसतील, आईची तब्येत ठीक नाहीये, आवरावरी होईना गेली. सोनमला पण घेऊन या, तुम्ही पण या 10-15 दिवसासाठी. इथं कोण आवरावरी करा? एवढं मोठं घर आहे, कोण बघा आईला दवाखान्यात न्यावं लागायला, आणावं लागायला, सगळं काही करावं लागायला. मी बिमार पडेल की. ठीक आहे ताई, चकुलीच्या परीक्षा 2-3 दिवसानंतर संपल्यानंतर आम्ही येऊ. ठीक आहे सोनम, आज संध्याकाळीच रिझर्वेशन बघा तुम्ही, नंतर नाही भेटणार तुम्हाला इन मोमेंटला. हो हो ताई, बघतो बघा आम्ही रिझर्वेशन. आईची काळजी घ्या, येईपर्यंत येतोच बघा आम्ही. हे बघा चकुलीचे पप्पा, मला पण माहिती आहे तुमच्या आईला चकुलीला बघावंसं वाटते. नेहमी दरवर्षी चकुलीच्या सुट्ट्या संपल्या की आपण गावाकडे जातो. माझ्या पण आई बाबाला वाटत असेल ना चकुलीला बघावं, तिकडे पण जावं त्याने सुट्ट्यामध्ये. यावेळेस काही जरी झालं तरी मी जास्त दिवस तिकडे थांबणार नाही. 4-5 दिवस मी थांबेल, मी निघून येईल. तुम्हाला सांगेल, माझ्या भावाला सांगेल न्यायला ये म्हणून. तिकून तिकडे आम्ही जाऊ. अगं पण सोनम, अशा सिच्युएशनला तू नाही थांबणार. एरवी तरी तू थांबतेस ना दरवर्षी, पण यावर्षी आईची तब्येत ठीक नाही म्हणायल्यात ना त्या.
हे बघा चकुलीचे पप्पा, तुमचं काय तिकडे गावाकडे गेल्यानंतर खाता पिता येता जाता जाऊन तुम्ही बसता दुकानावर, तुम्हाला काय माहित असते ताई माझ्यासोबत कसं वागतात ते घरामध्ये. नुसतं तुमची वहिनी तेलाला मिठाला कोणा गोष्टीला म्हणते, मी गेल्यानंतर सोनम तुम्ही आल्या की हे घरातलं संपलं ते संपलं, हे आणलं होतं हे एवढंच राहिले असं म्हणाव का? 12 महिन्याला आपण जातो तर असं बोलायचं असते का त्यांनी? आणि हो चकुलीचे पप्पा, जसं आपण इकडून तिकडे जातो ना घरी, तर लपू लपुटूचं सामान काही घेतलेलं मला काय भेटत नाही का? मी भिकारी एक काय घरची? लय चालू आहे चकुलीचे पप्पा तुमची वहिनी. अगं सोनम, तुला पहिलेपासूनच माहिती आहे ना वहिनीचा स्वभाव तसा आहे. ते गरीब घरून आल्या आता काही भेटत नव्हतं, आता भेटते त्याला पुलपुट ठेवतात. दादा पण मला म्हणायचा हिचा स्वभाव चांगला नाही, हिच्यावर लक्ष देऊ नका तुम्ही. नुकतंच दादाचं लग्न झालं होतं, ही आली होती घरामध्ये तर काय काय लपून ठेवायची तुला काय माहिती आहे? खायला भाकड पण ठेवायची नाही रुटीमध्ये. मग तुम्हाला असलं भिकारचं वाट कुठून भेटलं व? आम्ही काय कुठून भिकाऱ्या करून येतो की काय? चकुलला पण तिकडे गेल्यानंतर दुधासाठी खालीवरी बघत असते, ती खाण्यापिण्यासाठी बघते. चकुलला दुधाची सवय आहे, फ्रूटची सवय आहे. लहान लेकराच्या नादी लागा, लहान लेकराचा हेवा देवा करा तुमच्या वहिनीनं. ते मला काही सांगू नका, मी तुमच्या सोबत येते, 5-6 दिवस राहील. तिथून मला तुम्ही नेऊन सोडा माझ्या माहेरामध्ये, नाहीतर मी माझ्या भावाला बोलवते. दोन्हीमध्ये पण मी रेडी आहे. मला आताच क्लिअर करा तरच मी बॅग भरते, नाहीतर मी येत नाही. सरळ सांगते मी भाऊजींना कॉल करून, आमचं येणं होत नाही, चकुलीचे क्लासेस आहेत. सोनम प्लीज आईसाठी तरी समजून घे ना ग, आईसाठी तरी थोडे दिवस राहा ना तिकडे प्लीज. माझ्याकडे बघून मी तुला जे लागेल ते आणून देईल, बस फ्रूट म्हणा दूध म्हणा जे पण घरामध्ये सामान आहे किराणा सगळं काही. यावेळेस तुला वहिनी एकही शब्द बोलणार नाहीत, मी सगळं सामान आणून टाकतो. पण समजून घे आईसाठी आपल्याला राहावं लागेल. आपण सिटीमध्ये राहतो सोनम, जाऊन बघावं लागते आईला पण. 4 लोक पाहुणे बोलणारे असतात ग, तुला कसं कळत नाही ग? आणि तसं पण तुमची वहिनी एवढा हेवा देवा करते ना चकुलीचे पप्पा. गेल्या वर्षी आपण गेलो होतो तर डायरेक्ट तिने भाऊजीला रूम मध्ये सांगू लागली, आता यायनं आले तर यायचा खर्च पण तुम्ही भरता काय? याला चांगली नोकरी आहे, चांगले पैसे येतात, चांगली पगार येते महिन्याला. तुम्ही म्हणा सुधीरला माझ्याकडे पैसे नाहीत सुधीर, माझं दुकान चालत नाही, किराणा वगैरे सामान थोडंफार आम्हालाही भरून दे, आणि तुम्ही पण राहता तुम्हाला पण लागते. सोनम मी तुला प्रॉमिस करतो यावेळेस कोणत्याही गोष्टीसाठी वहिनी तुला काही पण नाही बोलणार. मी राहील मागे पुढे, मी दादाला सांगून देतो या सगळ्या गोष्टी. दादा तिला थोडंसं झापेल, ती काही तुझ्याशी वेडवाकड्या पद्धतीने बोलणार नाही, मी बोलतो दादाला. आणि हो तसं पण ग, तुझा नवरा सामान भरतोय, तुला थोडं थोडं खायची काही गरज नाही. प्रॉपरली जेवढं लागते तेवढं खायचं, जसं वाटेल तसं यूज करायचं. चकोरीला पण फ्रूट्स द्यायचे, दूध द्यायचे, आईला पण द्यायची, आईची पण काळजी घ्यायची, आईला पण 2-3 टाइम तू कापून देत जा फ्रूट्स ज्यूस वगैरे जे पण आहे ते. मी भरतो सामान जेवढं लागेल तेवढं, फक्त तू मला सांगत जा. पण चिडचिड वगैरे करू नकोस, भांडण करू नकोस वहिनीसोबत पण. ठीक आहे चकुलीचे पप्पा, मी पॅकिंगला सुरुवात करते. तुम्ही दादाला फोन करून सांगा आम्ही येतो 2-4 दिवसामध्ये. हे बघ सोनम, मला माहिती आहे तुझ्या डोक्यावर तू मोठी आहेस म्हणून खूप प्रेशर आहे, सगळ्या घराचं जिम्मेदारी वगैरे म्हणा सगळं तुझ्याकडेच आहे. पण मी पण तुला एक सांगू इच्छितो, तू मोठी आहेस म्हणून सोनम सोबत वाटेल ते बोलत जाऊ नको. ती पण शिकलेली आहे ग, तिला पण वाईट वाटते. केला होता का तुम्ही त्यांना फोन? कुठपर्यंत आहेत ते? हो, आता थोड्या वेळामध्येच येतील ते. फोन केला होता मी त्यांना, 10-15 मिनिटांमध्ये घरी पोहोचतील आपल्या. तू मात्र सोनम सोबत काहीही बोलू नको, व्यवस्थित राहा. जास्त दिवस राहणार नाहीयेत ते, सुट्ट्या नाहीत वाटतं चकोलीला आणि सुधीरला पण. मी का खाते की काय तुमच्या भावाच्या बायकोला? चांगलं नीट राहिल्यानं काम वगैरे केल्यानं कोण काय बोलते? तिला कळतच नाही सांगितल्याशिवाय काम कसे करायचे आणि किती करायचे आणि कधी करायचे ते. आणि तसं पण त्या चकुल्या नुसतं दूध फ्रूट दूध फ्रूट दूध फ्रूट एवढी मोठी झाली तिनं, तसं खायची सवय काय लावली बरं गदळ आहे ना? भाकर भाजी खायची, भात खायचा, खिचडी खायची, वरण खायचं, नुसतं दूध फ्रूट असं नसते बा कुठं. आम्ही असं बघत नाही, एवढा लाड नसते. सोनाली हे बघ, तुला मी सांगतो ही राग करणं बंद कर. त्यांनी त्यांच्या घरी काही पण खाऊ, आणि इथं आल्यानंतर तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे सुधीर सगळं सामान भरतो, त्याच्यामुळे तू काहीही बोलू नकोस त्यांना, भांडण वगैरे करू नको. अगोदरच आईची तब्येत चांगली नाही, तिचा बीपी वाढेल, चक्रा येऊ पडेल, ती तुलाच करावं लागेल यांनी गेल्यानंतर. यांना जास्त दिवस राहायला जमणार नाही. पहिली गोष्ट ते यायलाच तयार नव्हते ग, सुधीरला सुट्ट्या नव्हत्या आणि चकुलीची पण परीक्षा 2-3 दिवस बाकी होती जेव्हा मी फोन केला होता तेव्हा बघ. आणि तिचे पण एक्स्ट्रा क्लासेस सुरू होणार आहेत म्हणे, पण त्यांनी आले ना सगळं सोडून आईसाठी. आणि तेवढं सोनमला समजते ना, ताईला एकटीला होत नाही, आईचं बघतील, कुणाचं बघतील, काय करतील काय नाही. मी दुकानावर जातो, तिला पण समजलं ना. पहिले तुझा चेहरा चांगला कर बघ, तसा राग करू नको. येत असतील बघ ते आता थोड्या वेळामध्ये. अरे दादा आम्ही आलो, पाठीमागे बघा की दादा वहिनी. अरे सुधीर सोनम कशा आहात तुम्ही दोघेजण? चकुली कशी आहेस ग पिलू? आम्ही सगळेजण चांगले आहोत रे दादा बहिणी. तुम्ही कशा आहात दोघेजण? आई कशी आहे? पिंकू कुठे आहे? पिंकू झोपली काय, दिसना गेली? बरे आहेत की ताई भाऊजी? आईची तब्येत बरी आहे ना? हो ग सोनम, बघ आता आम्ही दोघे जण तुझ्या समोर आहोत. आई झोपल्यात आणि पिंकू पण झोपली. पिंकूचं पण थोडं सांगरण झालं होतं बघ. या तुम्ही सगळेजण बसा, फ्रेश व्हा. मी खिचडी बनवते, गरम गरम खाऊयात, नंतर चहा वगैरे बनवते बघा. पहिले तुम्ही जाऊन फ्रेश व्हा जा. हो ताई, अगोदर फ्रेश होतो बघा. छकुली पण खूप थकली, तिला उलटी झाली येताना, तिला सहन होत नाही. दादा अगोदर तू ही बॅग ठेव, मी आईला जाऊन भेटतो. सोनम आणि चकुली फ्रेश होतील. दादा तर आता बॅग ठेवायला नौकरच आहे ना. तुम्ही सिटीमध्ये राहणारे लोक आणि आम्ही गावात राहणारे अनपढ गवार. चालते सुधीर, तू डायरेक्ट आईच्या रूम मध्ये जा, तुझी बॅग मी ठेवून देतो. वहिनी आईची तीच रूम आहे का बदलली? नाही सुधीर, आईची रूम बदलली नाही, आईची रूम तीच आहे. आईला त्या रूम शिवाय दुसरीकडे झोप येत नाही कुठे पण. गावामध्ये आहो असं वाटते तिला. साईडचे ते दिसतो ना नजारा शेतातला,
तुम्ही जा आईच्या रूम मध्ये, मी तुम्हाला तिकडे चहा आणतो सगळ्यांना. सगळेजण तिकडेच चला आता. सोनम फ्रेश होऊन आईला भेटायला ये. आईच्या पाया पड, नंतर बहिणीच्या पाया पड, दादाच्या पाया पड आणि आपण नंतर सगळेजण बसूया चहा पाणी करत. हो नक्कीच. या लवकर या, आईच्या रूम मध्ये या. आईला पण बघावंसं वाटतं असेल आपल्या सगळ्यांना. लवकर या फ्रेश होऊन. मम्मा मला भूक लागली, काहीतरी दे ना. बेटा चकोली, तुला मी बॅग मध्ये फ्रुट्स आणलेत आणि थोडं थांबून आपण दूध पिऊयात. काकूला दूध मागव की थोडं थांबून, मी फ्रेश होते. नमस्कार करते ताई. सुखी राहा सोनम, सौभाग्यवती राहा नेहमी. सोनम चकुल्या घेऊन तू तयार हो, तिला दूध गरम करते मी. तू फ्रूट आणले ते दे आणि आईला पण तिकडे घेऊन चल. मी आलेच बघा. चला तुम्ही दोघी पण. हो ताई, अगोदर फ्रेश होते मी, नंतर जाते आईकडे. ए चकुली, आईच्या कानामध्ये जाऊन हळूच आईला म्हण, आई मी आले. आई, ए आई, आम्ही आलोत बघ ना. कोण आले ग? कोण आवाज दिला एवढूशा लेकरानं मला? कोण आले? ए आई, नीट डोळे उघडे करून बघ ना मला, कोण आले ते. चकुली आहे का बघ बरं. मी कशा आहात आई? बरं वाटायले का? बरे आहात का? सोनम आहे मी. आता चालू आम्ही गावाकडून. सोनम कधी आलीस तू? आई आम्ही आत्ताच आलो, तुम्ही झोपल्या होत्या. थोडा वेळ झाला बघा, 10-15 मिनिटं. नमस्कार करते आई. खुश राहा ग माझ्या पोरांनो. काय बरं वाटणं गेले आई? जेवणा बिवणा गेल्या म्हणा, झोपून राहिल्या म्हणा, सगळं कडू लागायले तुम्हाला. काय तब्येत खराब करून घ्यायला बरं? गोळ्या घेण्या गेल्या म्हणा, काही नाही. त्या झाड पाल्यानं थोडी राहते आई, पहिल्यासारखं थोडी राहिले बघा आता वातावरण. तब्येत बिघडते वयानुसार. खात जा न कर. काय माहिती ग, कडूच लागायले सोनम. झोपून झोपून राहा वाटायले. अंगात बिलकुल ताकद नाही बघ माझ्या. खोकला बी खूप यायलाय मला. सुधीर नाही आला का? सुधीर कुठे आहे? सुट्ट्या भेटल्या नाही की काय सुधीरला? त्यांनी पण आले ताई, तुमच्याजवळ येण्याच्या पहिले फ्रेश होऊन येतो बोलले. आई कसं वाटायले मग? कशी आहे तब्येत? अरे सुधीर, शहरामध्ये जाऊन विसरून गेल्या की काय रे म्हाताऱ्या माईला तुम्ही? ध्यानी आले की नाही माझी तुम्हाला? कधीतरी फोन करावं, बोलावं, येवावं. 2 दिवस का होईना मला बरं वाटणार का र? अर्ध दुखणं तुमचे चेहरे तोंड बघूनच जाते की र माझं. येत जावं र माईला भेटायला सुधीर. का मग तू तसं करायलीस बरं आई? खायना पिना गेलीस म्हण, गोळ्या खात नाहीस म्हण, दादा मला सांगू लागला. झाड पाल्यानं राहते का आता? वयानुसार इम्युनिटी राहते का अंगामध्ये तुझ्या? गोळ्या खाऊन घेण्या गेलीस, तब्येत कशी चांगली होईल? अजून माणूस बिमार पडते. तू आता माझी पाखरं आले, मला गोळ्या बिळ्याची काही गरज नाही बघ. तसं पण तुम्हाला सगळ्याला बघून माझं मन एवढं हर्ष होऊन गेले की उठून बसले बघ. नाही तर 5-6 दिवसापासून उठून बसले नव्हते मी. विचार तू. आई, चकुलीचे पप्पा तुम्ही बोलत बसा, मी ताईसोबत काहीतरी किचन मध्ये काम करते बघा. जाऊन त्या एकट्याच करत आहे, त्यांची तब्येत बिघडून जायची बघा सगळं करून करून. सोनम जा बरं, तू फ्रूट वगैरे कापून आईला घेऊन ये. आता लगेच आणते बघा. चकुली जाऊन पिंकूला बघ की, जाय की खेळ कितीच्या संग ग. किती छोटी आहे, किती क्यूट आहे बघ किती. आई थोडस तू आराम कर, दादाच्या दुकानाकडे जरा जाऊन बघून येतो मी. हो बापू, लवकर ये मात्र. उशीर झालाय, अगोदरच बोलत बसूया जेवता जेवता. आई उठा बरं, थोडेसे फ्रूट खा, बरं वाटेल तुम्हाला. हे बघ सोनम, मला काहीच खाऊ वाटायला गेले ग. कडू पडले माझं तोंड नुसतं. छातीमध्ये पण दुखायले खोकलून खोकलून बघ. काय झालं आई? उठा की खा की थोडस बरं. सोनम एवढेच फ्रूट आहेत का? फ्रूट अजून आणलेस ग तू? नाही होत आई, चकुलला खूप फ्रूट लागतात बघा. बास्केट भरून फ्रूट घेऊन आलोच बघा आम्ही जास्त. आई उठा बरं, खा बरं 2 घास तरी. गोळी घ्यायची आहे तुम्हाला. हे बघ, मी तुमच्या दोघींना पण सांगते, मला बिलकुल खायची इच्छा नाही. माझ्या छातीमध्ये पण दुखायले खोकलून खोकलून. माझ्या तोंडाला चव नाही, कडू डक तोंड पडलंय माझं. जाऊ द्या आई, तुम्ही खायना म्हणल्यानं मीच खाते आता. तशी पण सकाळपासून मी इकडे तिकडे फिरण्यावरच आहेस. माझ्या अंगामध्ये जीव नाही राहिला. मला चक्कर यायल्यात बघा सगळे कामं करून करून. फ्रूट खाल्यानं जरा बरं वाटेल मला. काही हरकत नाही ताई, कटिंग केलेले फ्रूट आहेत. आई खायना म्हणल्यानं उगा वेस्टेज जातील. चिकुलला दुसरे मी कटिंग करून देते बघा. सोनम चल माझ्यासोबत किचन मध्ये स्वयंपाक बनवूयात. अगोदर थोडेसे भांडे आहेत बघ किचन मध्ये पडलेले, तू भांडे घासून घे सोनम. ठीक आहे ताई, करून घेते मी भांडे. सोनम किती तोळ्याचं आहे ग? किती छान आहे. कधी केलास ग तू हे? छान वाटलं ताई. तुमचं बरं आहे बाई, सिटीमध्ये सेपरेट राहता, जास्त खर्च होत नाही, काय नाही, सोयरा येत नाही, धारा येत नाही, काही करायची गरज पडत नाही तुम्हाला. दस्ती टोपी इथं आम्हाला दर 2 दिवसाला पाहुणे येतच राहतात. दर 2 दिवसाला पाहुणे येतच राहतात. काही ना काही करावंच लागते. त्याच्यामुळे पिंकूच्या पप्पाकडे पैसाच उरत नाही बघा असं काही करण्यासाठी. अहो सोनल ताई, यांनी मला असं एकदमच नाही केलं हो. थोडे थोडे पैसे असे तसे मी जमा करून करून. चकुलीचा बर्थडे होता बघा, चकुला चेन आली होती एक, गळ्यामध्ये अंगठ्या आल्या होत्या 2. आता मी म्हणलं माय पोरगी मोठी व्हायली, कशाला घालावं तिच्या गळ्यामध्ये, रिस्की असेल पोरीच्या गळ्यामध्ये घालणं. म्हणून ह्या त्या 4-5 गोष्टी अशा मोडून मी हे बनवलं बघा. 2 तोळ्याचा आहे, नेकलेस आहे बघा, आणि कानातले पण सेट आहेत. तुमचं बरं आहे बाई, कोणी सोयरा आहे ना, धायरा आहे ना, सेपरेट राहता, काही गरज नाही, काही टेन्शन नाही, खर्च होत नाही, काय नाही. महिन्याला पगार येते, पण पाहिजे तेवढं उडवता तुम्ही, बाकी सेव्हिंग करता. आमचं काही होत नाही पिंकूच्या पप्पाचं. आणि मला असं वाटतं माझी जिंदगी सगळी काम करण्यामध्ये, सोयऱ्या धाऱ्याचं करण्यामध्येच बरबाद होणार आहे काय की.
माझं तर आयुष्य असं पण छट झालंय सगळं, सगळ्यांचं करून करून करून. सासूबाईचं करा, कधी नवऱ्याचं करा, कधी सोयऱ्याचं करा. एवढं मोठं घर आहे, साफसफाई करा, पिंकूचं करा. सासूबाईला एखादी बाई बाहेरची लावलेली ते पण पटत नाही. मीच एकटी करून करून मरून जाऊ की काय? असो, जाऊ दे. मी पण पिंकूच्या पप्पाला बोलते आता. मला पण असंच काहीतरी करून पाहिजे. किती दिवस मी असं गळ्यातलं काळ्या मण्याचे पोत घालत राहू? मला वाटत नाही का काही घ्यावं म्हणून. एवढा मोठा बंगला तुमचा काय शोषा निघलाच आहे काय फक्त बघायला? 4 लोकांना यावं, माय 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 करावं एवढ्या मोठ्या बंगल्याला बघून. सोनम, जा बरं, सगळ्यांना चहा तरी ठेवू, सगळेजण पिऊयात. अहो ताई, चहा ठेवण्यासाठी दूध कुठं आहे? दूध सगळं चकोलीनं पिऊन टाकलं. दूध सगळं पिऊन टाकलं? अगं सोनम, 1 लिटरभरच्या जवळपास दूध होतं की ग. सकाळी फक्त एकदा चहा केला होता. ताई, ते कसं आहे ना, चकोली दुसरं काही खात नाही हो. दूध खाते, फ्रुट्स खाते, दूध खाते, फ्रुट्स खाते. दुसरी तिला तिखट वगैरे काहीच जमत नाही, मिठाचं बघा. सोनम, हे एवढी गदळ आदत लावलीस बघ तू पोरीला. अगं भाकर भाजी खावा, 7वी 8वीचं लेकरू आहे ते. दूध फ्रूट हे काय लावलं तू खायचं? घरामध्ये काही राहील की नाही अशानं? आणि तेवढं मोठं लिटरभरच्या जवळपास दूध पिलं का चकुलीने एकदाच? बापरे सोनम. ताई, पिला असेल पिऊ द्या, जाऊ द्या. जास्त असं धाकाधाकी करत जाऊ नका हो. दुसरं काही खात नाही ती. दूध आणि फ्रूटच खाते. मी 10 वेळेस तुम्हाला तीच गोष्ट सांगायले. जेवण ती करत नाही. तिचं पोट भरलं नाही की रात्री उठते मग कोणत्या पण टायमिंगला मला जेवण पाहिजे म्हणून. आणि हो, तसं पण लहान लेकरासोबत तुम्ही काय हेवा देवा करायला ताई? काही खात नाही ती दुसरं, म्हणून तिने पिलं ते दूध सगळं. सांगते मी तिच्या पप्पाला दूध घेऊन या म्हणून 2 लिटर संध्याकाळी येताना. कसं आहे माहित आहे का सोनम, तिची गलती नाही. तू खराब आदत लावलीस बघ पोरीला. लहानपणापासून चांगलं चुंगलं खायला लावलीस, आता ती जेवण करत नाही. भाकर भाजी खायला शिकवलं असतं, बरोबर भाकर भाजी खाल्ली असती. असं आदर आदर मुळमुळतीनं असं साधं साधं सपक सपक जेवण केली नसती. दुधाचं फ्रूटचं. बरं, पिलं तर पिलं. अर्धा लिटर दूध कोण पिते ग सोनम? तेवढी कशी सवय लावलीस तू? थोडंफार दूध पिलं काय, थोडंफार जेवण केलं काय, लेकराचं पोट भरते. निव्वळ एकच आदत लावलीस बघ. हे काय आदत तू चांगलं लावली नाहीस, घाणच्या घाण आदत लावलीस तू पोरीला. ते कसं आहे ना बघ सोनम, तुझं लोकांना दिसतेस. तू येते शहरातून, करतेची तर लोकांना वाटते की सोनमच करायली. आणि इथं आम्ही वर्षावर्षापासून करायलो. सासूबाई कधी तर म्हणत नाही सोनालीनं असं केलंय, तसं केलंय, तसं केलंय, असं केलंय. कधीतरी तिच्या तोंडातून असा शब्द फुटत नाही की सोनालीनं केलं गड्या माझं. किती दिवसापासून मी बिमार आहे. 3-4 टाइम मला गरम पाणी आणून देते, म्हणलं ते नाश्ता करून देते. पुसत का होईना, माझं का दुखत नाही का? कोणाकोणाला बघू मी? एवढं मोठं घर साफसूफ करा. पिंकूला बघा, तिला 4-5 दिवसापासून असता प्यायली. जशी आई बिमार पडली दुसऱ्या दिवसापासून, तशी ती बिमार पडली, माहितीये का? ते तसंच असते बाई सोनम. तू 4 दिवस येतीस, लोकाला दिसतीस, लोकाला वाटते केलं सोनम न, आणि गेली सोनम. सोनालीचं काय दिसते का बरं? वर्षावर्षापासून सोनाली किती घासते इथं ते. ताई, तुम्ही तसं काहून म्हणायला बरं? आता यांच्या नोकरीसाठी आम्हाला जाऊन राहावं लागलं, नाहीतर या घरी आपण दोघीच राहिलो असतो ना काम करण्यासाठी, आणि सगळ्या कामाचा बोजा तुमच्या अंगावर एकटीवर पडला असता का बरं? ताई, तुम्ही तसं का बोलायल्या? आम्हाला मजबुरीनं जावं लागलं. हो सोनम, तसंच आहे ग. कारण कसं आहे माहितीये का, तू 4 दिवस येतेस करतेस, त्याच्यामुळे तुझं कोणासंग भांडण वगैरे होत नाही, बोलाचाली होत नाही, तोंड वाकडं होत नाही, काय नाही. आणि मी वर्ष करून मला कोणीच म्हणत नाही केलं म्हणून. खरं सांगायचं झालं ना सोनम, मला खरं सांगायचं असं वाटते ना, यांचा करून काहीच फायदा नाही. कधीच म्हणत नाही सोनालीने एवढं माझं केलंय, आणि सोनाली एवढं मोठं घर सांभाळते, जिम्मेदारी बघते, सगळं काही करते. कधीतरी म्हणावं, माझ्या जीवाला बरं वाटत नाही. तसं नाराज होऊ नका ताई. आता आमची नोकरी आहे म्हणून आम्ही तिकडे राहिलो, नाहीतर आम्ही पण इकडेच तुमच्यासोबत राहिलो असतो ना बरं. आणि जिकडे जे राहते ना ताई, त्यांच्या नशिबाने राहते बघा. आम्हाला पण वाटते गावाकडे येऊन सगळ्यांसोबत राहावं, आणि तुम्हाला असं वाटायला की सेपरेट जाऊन राहावं. पण सेपरेट राहिलं कधी पण चांगलं नसते ताई. सुखदुःखामध्ये बघा बरं, आता आईला काही कमी जास्त झालं असतं, आम्हाला तिकडून यायला किती उशीर लागला असता. इथं रिझर्वेशन भेटत नाही, तर पोरीला घेऊन आम्ही कसं यावं घाई गडबडीमध्ये, गर्दीमध्ये. खरं सांगू ताई, इथे येऊन मला एवढी खुशी झाली ना, तुम्हाला सर्वांना बघून. हसतं खेळतं घर आहे. एक जण हे म्हणते, ते जण ते म्हणते, काहीतरी चालू असते. तिकडे कसं असते बघा, चकोली शाळेमध्ये जाते, यांनी जातात ऑफिसला, संध्याकाळी येतात. दिवसभर जेवढं काम असते तेवढं मी करते, बाकी काय घरामध्येच पडून राहायचं, करमत नाही काय नाही. आणि सिटीमध्ये बायका अशा आपल्या घरी पण येत नाहीत बोलायला. गावाकडे कशा येतात कामं बिमं झाल्यानंतर, तिकडे येत नाहीत. सुख दुःखाला पण कोणी नसते. आता तुमची तब्येत ठीक नसेल, आई तुम्हाला बघते. आता आईची तब्येत चांगली नाही, तुम्ही आईला बघता. तिकडे माझी तब्येत ठीक नसल्यानं मला स्वतः एकट्याच करावं लागते. यांना तर मी म्हणू शकत नाही ना ऑफिसला सुट्टी घेऊन घरी जा. आणि चकोली छोटी आहे, तिला काय कळायलंय? ताई, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. सोबत राहूनच फॅमिली पूर्ण होते बघा. सेपरेट राहून फॅमिली कधीच पूर्ण होत नसते. सुख दुःख त्याच्यामध्ये नसतात बघा. राहू दे सोनम, तुझ्या मोठ्या मोठ्या गोष्टी. तू राहतेस ना सिटीमध्ये, तुला काही काम करायची गरज पडत नाही, काय नाही. इकडे गावाकडे कसे कामं असतात, कोण कोण पाहुणे येतात, किती वाजता उठावं लागते, काय करावं लागते, किती वेळ उभं टाकावं लागते किचनमध्ये, तुला काय माहिती आहे सोनम? 4 दिवस येतेस. आणि तसं पण तू आणि सुधीर, तुमचा जेवढा पैसा तुम्ही कमवता, काही ना काही घेत असता. गाडी बंगला प्रॉपर्ट्या वगैरे सगळं काही, ज्वेलरी वगैरे. असं तू आता गळ्यातला हार घेतला बघ, तसं मला जमते का घ्यायला, सांग बरं? तुम्ही असं कसं बोलू शकता ताई, की आम्ही आमचा पैसा कमावतो, आम्ही आमचा यूज करतो, आम्ही आमचं काय प्रॉपर्ट्या वगैरे, बंगले वगैरे सगळं काही, ज्वेलरी सगळं काही घेतो, गाडी वगैरे, असं कसं तुम्ही म्हणू शकता? लागून आईच्या गोळ्याला महिन्याला किती लागतात? जरा हिशोब द्या बरं. यांनी बोलत होते सुधीर.
त्यांना मी येतानाच बोलले. गेल्यानंतर ताई मला काही ना काही बोलतात, कोणत्या ना कोणत्या गोष्टींवर बोलतात, कारण डायरेक्टली तुम्हाला बोलू शकत नाहीत. आता ते जाऊ द्या, 10,000 रुपयाचा हिशोब जरा तुम्ही मला द्या. सुधीर तुम्हाला विचारू शकत नाहीत, कारण तुम्ही मोठे आहात त्यांच्यापेक्षा आणि वहिनी आहात तुम्ही त्यांच्या. बोलू नाही, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात ताई. आता तुमच्या तोंडाला कसं कुलूप लागलं सांगा बरं. मला माहिती आहे आईच्या गोळ्याला तेवढा खर्च लागतच नाही. बाकीचे पैसे तुम्ही खर्च करताना तुम्ही हो का भाऊजी हो? तुम्हाला काय वाटतं आम्ही सिटीमध्ये असतो आम्हाला काही कळत नाही? गोळ्या आईच्या किती रुपयाला येतात, तर आईला महिन्याला किती पैसे लागतात, तर सगळा भार तुमच्यावर पडू नये म्हणून सुधीर महिन्याला बरोबर एकाच तारखेला 10,000 रुपये त्यांनी तुम्हाला सेंड करतात. हे तुम्हाला माहिती आहे की नाही? वरचे पैसे तुम्ही काय करता? हिशोब देऊ शकता का तुम्ही मला? ते कसं आहे ना सोनम, होते का कमी जास्त थोडंफार का होईना, हे तुला तर माहितीच आहे ना. घरातल्या नोकचोक छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. थोडं होत असेल मला चिडचिड, घरातलं काम लागते, पैसा पण जातो आमचा. का बरं ताई? तुमचा पैसा पैसा, आमचा पैसा पैसा नाही. महिनाभर जेव्हा ड्युटी करतात तेव्हा त्यांना काहीतरी पैसे भेटतात, ठरलेलं एक पॅकेज असते त्यांचं. 10,000 रुपये आम्ही तुम्हाला त्याच्यातून काढून पाठवतो ना इकडे गावाकडे. मी तर असंच म्हणत होते ग सोनं, मला पण माहिती आहे सिटीमध्ये खेड्यामधल्यापेक्षा जास्त खर्च लागतो. मग ताई तुम्हाला काय वाटते? आम्हाला चालकी जमत नाही, आम्हाला पण सगळं समजते, पण आमच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात. सुधीर नेहमी म्हणतात वहिनी मोठ्या आहात, जाऊ द्या, त्यांना सगळं समजते, लागत असतील पैसे आपण पाठवतो ना सोनम. असू दे ग सोनम, रागाच्या भरामध्ये मी अशीच बोलले असेल. सुधीरला सांगू नको बरं, नाहीतर वाईट वाटेल त्याला. मी कोणाला काही सांगत नाही ताई, मला लावा करायला जमत नाहीत. आणि राहिली हो दुसरी गोष्ट, हे जे घर प्रॉपर्टी आहे ना, सुधीर बोलत होते की याचा पण आता हिस्सा होणार. आम्हाला सिटीमध्ये घर घ्यायचं आहे, चकोलीचं पण शिक्षण आहे, सगळं काही. रेंट आम्ही किती दिवस भरायचा ना? हिस्सा होणार म्हणजे? हो ताई, तुम्ही खरंच ऐकलं. सुधीर मला बोलत होते सिटीमध्ये आम्हाला पण घर घ्यायचं आहे, रेंट आमच्याने आता भरणं होत नाही, किती पण रेंट लागते. आणि शेकुलच्या स्कूलजवळ आम्हाला घ्यायचं आहे घर, म्हणल्यानं थोडे पैसे जास्तच लागणार. जो पण या घरामध्ये हिस्सा आहे ना सुधीरचा, तो त्यांना आता घ्यायचा आहे. ते मला म्हणू लागले, मी डायरेक्टली नाही बोलणार दादाला उगा वाईट वाटते. तू तुझ्या तोंडाने वहिनीसोबत बोल, कारण तू क्लोज आहेस वहिनीसोबत. खरं सांगायचं झालं ना ताई, तर इतक्या लवकर आम्ही तुम्हाला हिस्सा पण मागितला नसता, पण इकडे यायच्या पूर्वीच मी सुधीरसोबत या गोष्टीबद्दल डिस्कशन केलं होतं. तिकडे गेल्यानंतर ताई मला ह्या त्या गोष्टीला, तू आलं की संपत्ती, तू आलं की हे होत नाही, तू आलं की ते होत नाही, आमच्या घरामध्ये हे राहत नाही ते राहत नाही, हे त्यांना मी बोलले. त्यांना पण राग आला असेल ना, माझ्या बायकोला कशी बोलते ही. असो, जाऊ द्या ताई, आज ना उद्या हे घडणारच होतं. मग आजच का नाही बरं? थोड्या वेळामध्येच वकील साहेब येतील, काय पण आहे ते आपण बोलून घेऊयात या गोष्टीबद्दल, प्रॉपर्टीबद्दल. सुधीर आणि भाऊजी पण येतील, बोलूयात आपण. असो, जाऊ द्या, जाते मी किचनमध्ये, बनवते मी स्वयंपाक. कदाचित माझीच चुकी झाली, मला असं वाटते. मी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. सुधीरसोबत सोनमसोबत मी असं वागायला नाही पाहिजे होतं. ते पण आमची फॅमिली आहेत. मी नेहमी सोनमला काही ना काही गोष्टीबद्दल बोलत राहिले. तू आलं की हे संपते ते संपते, असं होते तसं होते. तिला पण वाईट वाटलं असेल ना, असं मी बोलायला नाही पाहिजे होतं. चुकलं माझं खरंच. घर फोडण्याचे कामं केलेत मी. कदाचित माझ्या अशा वागण्याला सोनमने आणि सुधीरने हा निर्णय घेतला असेल. मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज कमेंट करायला विसरू नका मात्र.